हाय नमस्कार. आज आपण भेंडी मसाला बघूया. लेडी फिंगर. भेंडी साफ स्वच्छ धुवून घ्यायची आणि कपड्याने पुसून घ्यायची, कारण ओलं लागलं मग चिकट होतात कापतानाच, त्यामुळे कपड्याने पुसून घेतली. आता आपण भेंडी मसाला बनवायचा आहे, तर भेंडी थोडी बारीक नाही चिरायची. एका भेंडीचे 2 ते 3 असे तुकडे करायचे आणि एक मधी चीर द्यायची. दाखवते मी तुम्हाला. एक भेंडी घेऊन मधी चीर द्यायची आणि तिचे 2-3 तुकडे करायचे. असं आपण भेंडी कापून घेतलं. मागचं पुढचं काढून टाकायचं भेंडीचं. आता आहे अधिक महिना. जप तप करा, शुभ महिना असतो म्हणतात. देवाचं करायचं, जावयाचा मानपान करायचा, आईचा मान करायचा. आता हे चिंचेचं पाणी केलं. चिंच पूर्ण कोळून घेतले त्याच्यात आणि थोडा आपण हे बघा गूळ घालायचा आहे. गूळ घातला. गूळ जरा बारीक करून घेऊया. आता हे आपण मसाला बघूया. ही आपली भेंडी आणि चिंचेमुळे माहीत नाही तुम्हाला चिकटपणा जातो. आता हे खोबरं आणि लसूण. मसाला फक्त मी तुम्हाला दाखवते. एक कांदा, थोडं खोबरं आणि एवढं लसूण घ्यायचं आहे, हे असं. आणि ह्याचं वाटण करायचं आहे. भाजून करा, न भाजता केलं तरी चालेल, किंवा नुसतं खोबरं आणि लसूण घेतलं नाही, कांदा चिरून फोडणीला घेतला तरी हरकत नाही. तर हे मी असा मसाला केला आहे म्हणून मी तुम्हाला असंच दाखवलं. माझा मसाला केलेला आहे. कांदा, खोबरं आणि लसूणचं. आलं लसूण घेतलं तरी हरकत नाही, थोडंसं आपण वरतीन घालू पण शकतो. आता हा मसाला घेतला. आपल्याला पूर्ण भेंडीला सगळा मसाला तयार करून लावायचा आहे. यात चिंच गूळ घेतले, ते आपण घालायचं आहे. थोडासा मी अजून मसाला घेतला. आणि हा आपला असं सगळं केलेला तो मसाला आहे. मी फक्त तुम्हाला दाखवलं खोबरं आणि मी मसाल्यात काय घेतलं ते. आता कांदा चिरून घेतला, कारण तो आपल्याला फोडणीला घालायचा आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला सगळे मसाले घ्यायचे. तिखट, हळद, गरम मसाला, धणा जिरा पावडर, असे सगळे मसाले आपल्याला घ्यायचे. आता मी तिखट घातलं. आता धणा जिरा पावडर घालते. एक 1.5 चमचा घालायचा. असं त्याला काही लिमिट नाही. आपल्याकडे कुठल्या पद्धतीने, कोणाला गरम मसाल्याचं जास्त आवडतं, कोणाला तिखट आवडतं, असं जसे आपल्याकडे ज्या पद्धतीने चवी. सगळ्यात महत्त्वाचं हेच असतं की आपण बघतो व्हिडिओवरती, हे करतोय ते करतोय, हे घातलं ते घातलं, पण कधी कधी आपण तसंच बनवलं ना, तर आपल्याला आपले जे काय मसाले आहेत ते आपल्याला कमी जास्त वाटतात आणि मग वाटतं की ही डिश बरोबर नाही. त्यामुळे तुम्ही मसाले तुमच्या पद्धतीचे घ्या. कसे घ्यायचे, काय करायचं, ते कसं बनवायचं ते बघा, पण मसाले तुमच्या पद्धतीचे. आता आपण सगळं घेऊन त्याच्यामध्ये गूळ चिंच घालून घेतलं आणि सगळं आपण असं मीठ वगैरे घेतलेलं आहे. सगळं असं एकत्र करायचं आणि आपल्या असं सगळ्या भेंडीला लावून घ्यायचा. जास्त वेळ लागत नाही. मसाला तयार असेल तर अजून पटकन होऊन जातं.
आता घेतला आपण पूर्ण सगळा मसाला लावून घेतला. एक वेगळी टेस्ट करून बघा, खूप छान होतो असा. चिंचेचा आंबटपणा, गुळाचा गोडपणा, मसाल्याचा तिखटपणा, असं सगळं आपण कढईत तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये कांदा घातला. कांदाही तुम्हाला जास्त घालायचा असेल तर घालू शकता, कारण मसाला आपल्याला भेंडी मसाला खायला झाला पाहिजे. तुम्ही भेंडी मसाला हॉटेलमध्ये मागताना त्याच्याही पेक्षा छान होतो. काही केले हे जे दाखवलं ना इतकं तुम्ही घ्या आणि परता बघा, खूप छान होतो. आणि ही सगळी भेंडी आपण त्याच्यावरती घालायची. कांदा जास्त परतवत बसायचं नाही, कारण आपल्याला कांद्यासोबत आपले भेंडी परतवायची आहेत. म्हणून कांदा घातला की लगेच भेंडी घालून टाकायची. मस्त आपला भेंडी परताय. तुम्हाला वरून एखादा चमचा शेंगदाण्याचं कूट घालायचं असेल, तुम्ही जर खात असाल तर नक्की घाला, खूप छान लागतो. मी घालत नाही आहे, माझ्याकडे तयार नाही आहे, पण तुमच्याकडे तयार असेल, तुम्हाला आवडत असेल तर एक चमचा ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट घाला. खरंच खूप छान चव येते, करून बघा. असं छान गोड तुम्हाला तुमच्या चवीप्रमाणे घाला. तुम्हाला जास्त नसेल घालायचं, चिंच तर घालावीच लागणार, किंवा लिंबू पिळा, कारण चिकट असतात आपली भेंडी, त्यामुळे लिंबू किंवा चिंच किंवा आमचूर पावडर हे तर तुम्हाला टाकणं भाग आहे. गूळ पण, चिंच गूळ हे टाकाल तरच त्याला छान भेंडी मसाल्याला छान असं चव येणार आहे. आता थोडंसं ना साईडने तेल सोडा, मस्तपैकी छान अशी जरा ओलसर अशी छान भेंडी झाली पाहिजे, तर खूप छान लागेल. असं झालं. थोडी तेलावरती भेंडी नरम झाली, मसाला आपला थोडा छान फ्राय झाला की झाला भेंडी मसाला. त्याला काही जास्त करायचं नाही. थोडा गरम मसाला घातला, थोडा गरम मसाला घातला, थोडं कमी वाटत होतं. झाली जवळजवळ आपली भेंडी मसाला झाला. थोडी छानशी आपली भेंडी अशी फ्राय झाल्यासारखी वाटली, मसाला छान मुरल्यासारखं वाटलं की झाली आपली. थोडंसं ना आपण पाण्याचा त्याच्यावरती हबका मारूया, थोडासा अगदी. मीठ घातलं. मीठ आपण मसाल्यात घेतलेलं ते पण म्हणजे त्या हिशोबाने घ्या. थोडासा पाण्याचा हबका मारा अगदी, आणि छान झाकण ठेवून आपला भेंडी मसाला तयार. करून बघा, खरंच खूप छान होतो. लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कशी वाटली कमेंट करा थोडीशी. अजिबातच नाही, छान झोप झाली माझी. करून बघा, खूप छान होतो. नमस्कार.